खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचा वाद आता कुठं थंडावत चाललेला आहे. त्यातच आता खुलताबादच्या नामकरणचा विषय वर आलेला आहे. पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट यांनी रत्नपूर हे नाव आम्ही बदलू, खुलताबाद नाव बदलून रत्नपूर करू हे ठामपणे सांगितलं. त्यावर इम्तियाज जलील म्हटले की हे सगळेच नाव बदलतात, त्यांच्या बापाचं सुद्धा नावांनी बदललं पाहिजे. त्यानंतर यामध्ये चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा उडी घेतली आणि आता रत्नपूरचं नाव जरी बदललं असलं तरी ही खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यांचीच मागणी होती. ते आमच्यामुळंच संभाजीनगर झालं आणि रत्नापूर झालं अशा पद्धतीचं एक वेगळं चर्चा आता सुरुवात झालेली. माझ्यासोबत पालकमंत्री संजय शिरसाट आहेत. दादा, रत्नपूरच्या विषयावर आता सगळेच आक्रमकपणे बोलू लागलेत. सगळ्यात आधी विषय तुम्ही छेडला. बघा, रत्नपूरचा विषय छेडण्यामागचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा औरंगजेबाची कबर तिथं नको असं म्हणलो त्या टायमाला अनेकाला वाईट वाटलं. बरं, काय कारण आहे? औरंगजेब कोण होता? तुमचा सगळा सोयरा होता कोणी? बाहेरून आलेला तो राजा, त्यांनी केलेलं आक्रमण, अनेक शहराचं नाव बदलत बदलत तो नगरला येऊन मेला. आणि त्याचा कोणीतरी गुरु, ज्याला तो गुरु मानत होता कितीतरी वर्षापूर्वी, त्याच्या बाजूला मला पुरा अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याला खुलताबादला पुरलं गेलं. त्यापूर्वी खुलताबादचं नाव हे रत्नपूर होतं. यांनी काय केलंय? धाराशिवचं उस्मानाबाद केलं, ज्याला आम्ही खडकी म्हणायचो त्याचं औरंगाबाद केलं. देवगिरी प्रांत, देवगिरी किल्ला त्याला मानलं जायचं, त्याला त्यांनी दौलताबाद केलं. पुढं गेला जिथं गाडलं गेलं त्याला खुलताबाद केलं. हे सगळे बाद आहेत ना, हे बाद आता आम्हाला बदलायचे. आणि ज्यांना असं वाटतं की औरंगजेब आपला बाप होता, आपला काहीतरी पंजोबा होता, आणखीन काय असेल, त्यांनी ती कबर उचलावी, त्यांच्या घरात घेऊन जावी, एवढा साधा प्रश्न आहे आमचा. जलील याच्यावर म्हटले की आता नावं बदलत आहेत, तर मग हे नाव बदलणाऱ्यांनी आता नेत्यांनी आपल्या बापाचे नाव बदलावे. नाही, यांना बाप बदलायची सवय ना. जलीलाला बाप बदलायची जर सवय असेल, त्यांचे 4-5 बाप असतील तर ते नाव बदलू शकतात. आम्हाला एकच बाप होता तर आम्ही एकच नाव ठेवणार ना. आमची ती संस्कृती नाही ना. यांच्याकडे आयाचे नाव बदलण्याची पद्धत आहे, बापाचे नाव बदलण्याची कदाचित पद्धत असू शकते. म्हणून औरंगजेब जर तुमचा कोणी बाप लागत असेल किंवा तुमचा नातेवाईक लागत असेल तर तुम्ही तुमचं नाव बदला. आम्ही जे आमचं ओरिजिनल नाव आहे तेच नाव ठेवणार आहोत. हे बादबीद नाही चलेगा. एक दुष्ट राजा येऊन इथं अतिक्रमण करतो, सगळं आक्रमण करतो, महिलांचा छळ करतो, मंदिरं पाडतो, आमच्या राजाचा छत्रपती संभाजी महाराजांचा आतोनात छळ करून त्यांना मारतो. ते कुठतरी आम्हाला टोचतंय, बोचतंय ते आम्हाला. आम्ही त्या रस्त्यावरून जातो, आम्हाला अरे इथं तो हरामखोर औरंगजेबाचं थडगं आहे, हे आम्हाला त्याची जाणीव होते. पण ते असं म्हणताय की राज्यातील काही नावं बदलले, यांच्यात दम असेल तर अहमदाबादचं नाव बदलावं. अहमद भाई तिथले चांगले वाटतात यांना आणि इकडचे चांगले वाटत नाहीत. तिथले तुमच्यात दम असेल तर बदलून दाखवा. तेही बदललं जाईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. आम्ही प्रयागराज केलं का नाही केलं, तसंच एखाद दिवस ते अहमदाबादचं जो आहे ना तेही बदललं जाईल. तुम्ही काळजी करूच नका. मोदी हे तर मुमकिन आहे. ही जी पद्धत आहे ना ही इथं चालणार आहे आणि ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. तुमचे कोणते नातेवाईक लागत असेल तुम्ही त्यांच्या कबरीजवळ जाऊन तिथं रडत बसा किंवा तिथं जाऊन स्वतःला गाडून घ्या. परंतु आम्ही जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ठेवण्याचा प्रयत्न करू. म्हणून नो खुलताबाद, रत्नपूर, नो दौलताबाद, देवगिरी ही नावं बदलण्यासाठी मी स्वतः मंत्री असून सुद्धा विधानसभेमध्ये हा प्रस्ताव आणेल आणि तो प्रस्ताव मंजूरसुद्धा करून घेईल. तुमचे जुने सहकारी चंद्रकांत खैरे म्हणतायत की रत्नपूर हे नाव आता तुम्हाला सुचलं असलं तरी आम्ही अनेक वर्षांपासून रत्नपूरच वापरतो आणि संभाजीनगरसुद्धा हे आमच्यामुळं झालं, बाळासाहेब ठाकरेंच्या मनात होतं. ठीक आहे, तुम्ही करत असाल, आता मग आमच्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. मग औरंगजेबाची कबर काढायला सुद्धा त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरचं ज्यांनी हालाल करून ज्यांनी मारलं त्याची कबर तुम्हाला पाहिजे का? हो किंवा नाही सांगत आहात. जर नको ना तर तुम्ही आमच्याबरोबर आहात. रत्नपूर तुम्ही मागणी केली होती ना, आता ती आम्ही उचलून धरलेली. तुम्ही आमच्याबरोबर या. मागणीला पाठिंबा द्यायची दानत असेल म्हणजे त्यांचे क्रेडिट आहे, तुम्ही मान्य करा. त्यांना वाटत असेल तर त्यांनी आम्हाला आमच्या मागणीला पाठिंबा द्यावा ना. आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे का नाही? आम्ही सत्तेत असून जेव्हा आम्ही हे मागणी करतोय ही खरी अर्थाने त्यांनी करायला पाहिजे, पण आम्ही करतोय आणि आम्ही करून घेणार. आम्हाला पाठिंबा द्यायची त्यांची दानत नाही आहे, ते ताकद पण नाही आहे.
आता जनतेतल्या मनातला एक शेवटचा प्रश्न विचारतो की जनतेला असं वाटतं की नाव बदलून काय साध्य होणार आहे, खबर असेल नसेल त्याच्यावर काय साध्य होणार आहे, बाकी जे महत्त्वाचे विषय लोकांच्या जीवन मरणाच्या संबंधित विषयाकडे दुर्लक्ष करण्यासाठी कबर नाव बदलणे हे विषय ते जेवढे गरजेचे आहेत. हे बघा, आम्हाला जनतेचे जे प्रश्न आहे ना ते तर आहेच आहे, त्याला प्रायोरिटी आहेच आहे. पण उद्या जर अशा गोष्टीत जर आपण माघार घेतली ना, हे मंदिरं कधी बदलतील ना हे सुद्धा कळणार नाही. हे पाहिजे का असं? आपली संस्कृती मिटवायची आहे का? आपले अस्तित्व संपवायचं आहे का? महागाईचा प्रश्न असेल आपण भांडलंच पाहिजे, बेकारीचा बेरोजगारीचा प्रश्न त्याच्यावर भांडलंच पाहिजे. परंतु हे प्रश्न सोडून सुद्धा चालणार नाही. तर एक दिवस हे बाकीचे जे काही षडयंत्र रचत आहेत त्या षडयंत्राचा दुष्परिणाम एवढा होईल, आपल्याला रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल होईल. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे राजकारणाचे विषय नाही आहेत. हे राजकारणाचं नाही, राजकारणाच्या पलीकडचे विषय आहेत हे होत नाही का? लव जिहाद कशाचं माध्यम आहे हे सगळा प्रकार जेव्हा वाढेल ना एक दिवस, त्या टायमाला सर्वसामान्य माणसाला, पोरींना, बायांना रस्त्यावर चालणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून ज्या वेळेला असे कुणी आपल्यावर अटॅक करायचा प्रयत्न करतो त्याला प्रत्युत्तर द्यावं लागतं. आणि जर दिलं नाही तर भविष्यामध्ये त्याचा त्रास निश्चित आपल्या पुढच्या पिढीला होईल. बघितलं आपण या ठिकाणी की जनतेचे प्रश्नसुद्धा महत्त्वाचेच आहेत, मात्र स्वाभिमानाच्या ज्या काय खानाखुणा आहेत त्यासुद्धा जपणं महत्त्वाचं आहे असं संजय शिरसाट म्हणतात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.